फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा माझा व्हिडिओ या टॉपिकवर आहे की बघा, आपल्या घरात अशा अनेक छोट्या मोठ्या वस्तू असतात. म्हणजे त्या आपल्यासाठी इम्पॉर्टन्स तर असतात, म्हणजे महत्त्वाच्या तर असतात त्या, पण त्या आपल्याला टाईमवर दिसत नाही. तर मग अशाच वस्तू ज्या आपल्याला टाईमवर मिळत नाही, त्या कुठे आणि कशाप्रकारे ऑर्गनाईज करून ठेवायच्या, हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर माझा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला ही माझी जी हॉलमधली टी व्ही युनिट आहे शिवरॅक, आणि त्याच्या खाली बघा जे असे कप्पे दिलेले आहे. तर मी तुम्हाला सांगते की मी हे जे 4 कप्पे आहेत, तर त्यामध्ये मी त्याच छोट्या मोठ्या वस्तू कशा ऑर्गनाईज करून ठेवल्या हे मी तुम्हाला दाखवते. तर बघा, जो पहिला ड्रॉवर आहे तर त्याच्यामध्ये प्रेस ठेवलेली आहे, आणि घरात जेवढे पण काही म्हणजे केबल असतील किंवा हेडफोन, पेन ड्राईव्ह, तर बघा ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहे, कारण ह्याच गोष्टी आपल्याला कधी पेन ड्राईव्ह मिळत नाही. त्यानंतर बघा एक्सटेन्शन बोर्ड, तर या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहे. तर या गोष्टी पण असतात ना, आपल्याला लागतात, पण ते आपल्याला टाईमवर दिसत नाही. तर मग आपण त्याला जर त्याची जागा दिली तर आपल्याला ते व्यवस्थित आणि लगेच मिळून जातं. त्यानंतर बघा, जो दुसरा ड्रॉवर आहे तर त्याच्यामध्ये मी काही न्यूजपेपर ठेवलेले आहे, आणि सगळ्या पिशव्या ठेवलेल्या आहे. म्हणजे दळणाला लागणाऱ्या, त्यानंतर आपण म्हणजे भाजीपाला आणतो, त्यानंतर ग्रॉसरी आणतो, तर त्या सर्व पिशव्या मी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहे. म्हणजे छोट्या मोठ्या आणि म्हणजे त्यापेक्षा मोठ्या. तर बघा, आपल्याला वेळेवर म्हणजे ग्रॉसरी आणायची असते किंवा काही, तर आपल्याला पिशव्या मिळत नाही. तर मग म्हणून मी पिशव्या पण बघा सगळ्या छोट्या मोठ्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहे. म्हणजे त्याला जर त्याची जागा दिली आणि व्यवस्थित त्याची प्लेस दिलं त्याला व्यवस्थित, तर काय होतं की आपल्याला ते लगेच माहीत होतं कुठे आहे, आणि ते लगेच आपण चटकन तिथून उचलून घेऊ शकतो. असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं तर पसारा पण होत नाही बाहेर, आणि नीटनेटकं आतमध्ये छान म्हणजे दिसतं. त्यानंतर बघा, जो नंतरचा जो ड्रॉवर आहे तर त्याच्यामध्ये मी माझ्या काही बॅग्स वगैरे ठेवल्या. म्हणजे जर असंच अधूनमधून जर कुठे जायचं असलं तर लगेच मी तिथून घेऊन त्यामध्ये मोबाईल वगैरे ठेवून ती घेऊन जाऊ शकते. आणि त्यानंतर आमच्या वॉच वगैरे तिथेच ठेवल्या, कारण की वॉच वगैरे पण अशा गोष्टी आहे की त्या पण इकडे तिकडे होऊन जातात, आणि मग ते आपल्याला वेळेवर टाईमवर दिसत नाही. तर मग त्या पण तिथे ठेवल्या मी. आणि शिवाय आमचे गॉगल्स वगैरे. बघा, तुम्ही पण ऑब्झर्व करा की आपण जर असं कुठं ठेवलं ना तर आपल्याला दिसत नाही, पण आपण जर त्याला त्याची जागा दिली तर आपल्याला ते लगेच दिसून जातं, माहीत असतं आपल्याला कुठे ठेवलं आहे. तुमच्यासोबत पण असं होते का की तुम्हाला बाहेर फिरायला जायचं आहे आणि कधी तुमची वॉच नाही दिसत, तर कधी तुमचा गॉगल दिसत नाही, तर कधी तुम्हाला कोणती बॅग घ्यायची, छोटी बॅग, जर तुम्हाला मोबाईल ठेवायसाठीच बॅग पाहिजे असेल तर तुम्हाला छोटी बॅग दिसत नाही. असं तुमच्यासोबत पण होतं ना, होतं की नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा जे ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये पण मी अगदी युजफुल वस्तू ठेवलेल्या आहे. म्हणजे आपल्या ज्या रेग्युलर लागणाऱ्या मेडिसिन असतात, तर मेडिसिनसाठी मी बघा एक छोटा बॉक्स केलेले आहे. तर बघा, त्याच्यामध्ये मी सगळं म्हणजे सगळे जे आपल्याला लागणाऱ्या मेडिसिन असतात, म्हणजे डोकंदुखी, पोटदुखी, ॲसिडिटी, ह्या ज्या आहे की आपल्याला लागतातच, तर अशा कॉमन मेडिसिन ठेवलेले आहे. आणि म्हणजे सगळे मेडिसिन त्याच्यामध्ये ठेवून दिलेले आहे. कधी कोणती पण मेडिसिन घेतो आपण, तर मग म्हणजे सर्दीची, आता पावसाळ्याच्या दिवसात सर्दी होते, खोकला वगैरे, तर अशा सगळ्या मेडिसिन मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. आणि एका ह्याच्यात ठेवल्या म्हणजे ते आपल्याला लगेच दिसतं आणि तिथून घेता येतं. तर बघा, हे दुसऱ्या ह्याच्यात जे आहे याच्यामध्ये सर्व श्रीवचं सामान ठेवलं, श्रीवच्या क्रीम वगैरे, आणि सगळं त्याचंच आहे. म्हणजे नेल कटर वगैरे, तर ते पण त्याच्या वस्तू कशा एका जागी ठेवल्या तर ते आपण आपल्याला लगेच मिळून जातं, आणि मग त्याचा यूज करता येतो. प्रकारे मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं, जेणेकरून मलाच ते लवकर दिसेल आणि त्याचा यूज करता येईल. आणि बघा, त्यानंतर मी कसा बॉक्स केला, त्याच्यामध्ये कैची, त्यानंतर आणि आणखी एक जो बॉक्स केला आहे दाखवला तुम्हाला मी, तर त्याच्यामध्ये मी म्हणजे असं कैची, त्यानंतर डिस्को टेप, आणि
रीड सुई आहे त्याला लागूनच, तर ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहे. कारण हे पण आपल्याला वेळेवर टाईमवर दिसत नाही, कधी कैची दिसत नाही, तर कधी आपल्याला काही एखादं गिफ्ट वगैरे रॅप करायचं असते तर ते पण वेळेवर दिसत नाही आपल्याला, कधी सुई दोरा दिसत नाही आपल्याला, त्याचं काम असते. तर म्हणून मग अशा पण गोष्टी मी सगळ्या इथे ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे. तर बघा, ह्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. याचं असं पण नाही की रोज काम पडते, पण जेव्हा याचं काम पडतं तर तेव्हा ते आपल्याला टाईमवर दिसत नाही. म्हणून आपण जर त्याला असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं तर ते आपल्याला लगेच मिळून जातं. म्हणून आपण अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून ते आपल्यालाच लवकर दिसेल. कारण सगळ्यात जास्त आपल्याला जर आपल्या घरात म्हणजे जर कुणाला पण काही लागलं असलं तर ते आपल्यालाच म्हणतात की ही गोष्ट कुठे ठेवली किंवा हे कुठे ठेवली. मग आपल्याला तेच शोधत बसावे लागते आणि आपण ठेवतो पण आपल्यालाच ते कळत नाही की आपण कुठे ठेवलं असतो. आणि मग त्यामध्ये आपला टाईम निघून जातो आणि शिवाय मग दुसरे काम करायला पण आपल्याला टाईम जातो. तर मग आपणच जर व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवलं तर आपल्या घरात पसारा दिसणार नाही, त्याचप्रमाणे आपला टाईम वाचेल आणि आपल्यालाच जर कोणी वस्तू मागितली तर लगेच आपल्या डोक्यात टिक होईल, माइंडमध्ये लगेच आपल्याला येईल की आपण ही वस्तू इथे ठेवली आणि आपण लगेच त्या जागी जाऊन तिथली वस्तू काढून, पर्टिक्युलर एखादी वस्तू काढून समोरच्या व्यक्तींना देऊ, म्हणजे त्यांनी जी कोणती वस्तू मागितली ती. आणि आणखी एक, आपल्या घरातल्या चाब्या ज्या असतात, भरपूर चाब्या असतात घरात, गाडीची, फोर व्हीलरची, घराची, तर अशा असंख्य चाब्या असतात. तर आपल्याला त्या चाब्या वेळेवर दिसत नाही, तर त्याच्यासाठी पण आपण काय करायला पाहिजे, एक व्यवस्थित जागा ठरवून घ्यायला पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला लगेच दिसेल आणि टाईमवर आपली फजिती होणार नाही. तर बघा, मी माझ्या घरच्या चाब्या ह्या अशा प्रकारे इथे समोरच जे माझं मेन डोअर आहे तर तिथे अशा प्रकारे लावलेलं आहे आणि आम्ही बाहेरून आल्यावर तिथेच लावून देतो ती चाबी, त्याचं काम झालं की, आणि बाहेर जायच्या वेळेस तिथूनच घेतो. तर बघा, अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तकलीफ जाणार नाही. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.